लातूरकरांचं आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्यातल्या विविध भागातून त्याचबरोबर कर्नाटकच्या सीमावर्ती भागामधून भाविक जे आहेत ते या मंदिरामध्ये येत असतात। महाशिवरात्रीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यात्रेच्या निमित्तानं। आणि महाशिवरात्री म्हणून भाविक जे आहेत ते गेल्या 3 ते 4 तासांपासून आपण रांगेमध्ये असलेले पाहायला मिळतो आहे। मध्यरात्री जे आहे ते परंपरेप्रमाणे गवळी समाजानं दुग्धाभिषेक करत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराची यात्रा जी आहे ती सुरुवात झालेली आहे। जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे। राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, सरकारच्या ज्या योजना आहेत लोकांसाठीच्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा यासाठीची जे काय स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। आणि शासनाच्या योजनांची माहिती जी आहे ती भाविक भक्तांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर शेतकऱ्यांसाठी असेल किंवा कामगारांसाठी असेल विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते यात्रेच्या दरम्यान या ठिकाणी करण्यात येत आहे। सध्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या ठिकाणी प्रशासक आहे आणि जय्यत तयारी जी आहे ती जिल्हा प्रशासनानं केलेली आहे। 73 वर्षांची परंपरा जी आहे ती या यात्रेला आहे। साधारणतः 200पेक्षा जास्त वर्षांचं पुरातन मंदिर हे आहे आणि त्यामुळं भाविकांची श्रद्धा जी आहे ती या मंदिरावर जास्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आहे। साधारणतः 15 दिवस ही यात्रा सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या देवस्थानची चालणार आहे। महेंद्र जोंधळे, ट्यून मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।